वेलकम बॅक टू माय चॅनल। इकडे बघा आज पाणीपुरी बनवायची तर आरोची तयारी बघू। आरो दादाने आज लय हेल्प केली आम्हाला। मी चालू आहे का तर त्याला खायची पाणीपुरी म्हणून बघू सगळा घाट तयारीसाठीच चालत। पुदिना घेऊन आला झाडाखालनं एक एक पान तोडून असं सिक्वेन्स मध्ये लावून पुऱ्या मोजून ठेवल्या तिकडं ठेवायचं। 97 आरोला सांगितलेलं डॉट 3 वाजता मला उठव म्हणजे आपण पाणीपुरी बनवू। 3 ला 1 मिनिट सुद्धा इकडे काकी उठा की पाणीपुरी बनवायची, काकी उठा की पाणीपुरी बनवायची। मी वरनं आलेले बघितलं त्याला तर लई असा खुश झाला बघून पुऱ्या मोजायला चालू होतं काउंटिंग। म्हणजे आज सकाळी उठल्यापासून एक्साइटेड आहे की आज पाणीपुरी बनवायची। हा असा पाहिजे उत्साह। हा मग काय हा इकडे कुकरला बटाटे शिजत ठेवलेत, आता लागायचं तयारीला। पिल्लो आरो जास्त वेळा पाणीपुरी मोजली काउंट केली तर ती काय वाढणार नाही। हा विसरून जायचा काय? खाजवायला लागले चला या पपई खायला। मी खाजी मग काय उत्सुकतेच्या नादात त्या मना असं करून ठेवले की ह्या पुऱ्या सुकवायची वेळ आली आम्हाला। ही धुवून ठेवले, त्याला वाटलं धुवून बनवायचे असतात। हा ना आता उत्साह जास्त आला मग काय। दुसऱ्या आहे त्या एवढ्याच नाही त्या इनकेस ह्या नाही फुगल्या किंवा काय झालं घाट घातला मग काय आवरलं त्या हे झालं तर। आणि कॅमेरा चालू केलं म्हणून पळून गेलाय हा निघते वाटत निघते झालं अगं वेगळे झाली मग काय तर पाणी सोडलं तेवढं काय बरं म्हणलं चिकट चिकट का बरं झाले पाणी सोडलं बसलं असतं काय माहिती। खाली ठेवायला सुकवायला उन्हात ठेवून आणून 5 मिनिटं व्हायचं नाही ना ह्याला उन्हानं नाही व्हायचं काय। एक तळून बघूया कशी तळते, एक तळून बघूया कशी तळते स्वच्छ पुसून तेल ठेवते। एक सापडलाय पोडा आम्हाला नाहीतर आज पाणीपुरीचा बेत संपला असता। बरं झाले पोडे आणले, बरं झाली ही पोडी आहे। असते होते ह्याच्यापेक्षा तर जास्त आहे हाई, ह्याच्यापेक्षा जास्त आहे। ते एका प्लेट मध्ये काढ ह्या बघू सुकल्या तर ठीक आहे, नाही तर मग पुन्हा उन्हाला टाकून हा उन्हाला भरपूर आहेत त्यापेक्षा तर जास्त आहेत। जाऊ दे चल घेऊ नको वाईट वाटून बनवूया ते वाळल्यावर येते बनवायचं। इकडं आता माझी चटणी बनवायची तयारी चालू आहे पुदिन्याची। इकडं बटाटे सोलाचे चालू आहेत। असं वाटतं तो हातात बटाटा धरलाय तू आणि बटाटा सारखाच दिसताय गुटगुटीत ग हा हा होय 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 पुदिन्याची पानं घेतली ती मिरची कोथिंबीर जास्त घालते जरा पाणी देते मग थोडंसं ग्लासने। आता हे अगोदर मी बारीक करून घेते आणि मग त्याच्यानंतर आपण पाणीपुरीचा मसाला वगैरे ऍड करणार ते मी दाखवतेच तुम्हाला। पण हे मी इकडं बारीक करून घेईपर्यंत रोहिणीने इकडं पुऱ्या तळायला सुरुवात केलेली। तर बघू शकता कसले टम्म अशी पुरी फुगलेली। तर बाकी मी दाखवते तुम्हाला पुऱ्या। खरं तर आज आरोदामुळे घाट घातला होता पुरीचा, कारण मागच्या संडेला मी बनवणार होते तर परत रोहिणी दीपदाजींचं यायचं ठरलं त्याच्यामुळे म्हटलं ते आल्यानंतरच बनवूया।
तर असं एक आठवडा आमचं पुढं गेलं होतं आणि मग आरोदादा काल म्हटलं बनवायची नको म्हटलं तर काय ऐके ना, मग म्हटलं चला आज बनवूया. तर मग लागलं होतं तयारीला. तर बघू शकता बघा कसलं मस्त फुगलेत बरं हे बघा टम्म. नको इकडं पुऱ्या तळायचे चालू केलेले आहेत, भिजवलेल्या बाहेर ठेवलेत सुकायला. आता हे दुसऱ्या होत्या म्हणून मेळ लागला, फसला असता. हा मग काय जागा पुरली नाही वाटतं बघायला. आता पण इकडून बघितल्यावर असं वाटतंय पुरी आणि तू सारखीच वाटते. त्यांनी सकाळपासून मला नाद लावला होता, मी मुठ्ठी झाली असं भिजूला लावला. तुझ्यावर आणलं मग काय. मग घेऊ काय चटणी शोधून जाऊ, तिकडे चहाला लक्ष असतं ते नाही जवळ बसायचं. होय होय. बारीक करून घातलं, एवढं बाजूला काढून ठेवले पाणी, जास्त उभं लागली तर म्हणून. मिक्स कशाचं पान? पान नाही, पाणी पाणी पुदिन्याचं पाणी. राहिलेलं पाणी शिजलेलं पाजायचं. सगळ्यांना पुरायला मापाची. जिरेपूड घातले एक चमचावर. चवीपुरतं नमक, मीठ. मला काय कमेंट येते नमक नाही मीठ म्हणत जावा, नमक हिंदी शब्द आहे. इथं घातलाय पाणीपुरीचा मसाला. हा सगळं त्याचा फ्लेवरच वेगळा असतो चाट मसाला. तोंडाला पाणी सुटते, जिभेला वेगळंच. तर पुदिन्याची चटणी तयार आहे, पुदिन्याचं पाणी तयार पळायला लागले तर. हा बसा ना त्याच्यात. आता फक्त गोड चटणी बनवायची, चहा शिजलाय तिकडं, भाजी तयारी करायची. तर इथं बटाटा शिजवून ठेवला होता, तर तो अगोदर स्मॅश करून घ्यायला लागले रोहिणी. आणि त्याच्यानंतर आता आम्ही घालणार त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि लाल मिरची पावडर. बाकी तर काय आपण पांढरा वाटाणा घालतो, पण घरात काय सध्या अवेलेबल नव्हता, त्याच्यामुळे आम्ही फक्त बटाटा घातला. कांदा चिरायचा आणि परत मग त्याच्यामध्येच मिक्स करणार नंतर ज्यावेळेस आम्ही खायला घेणार त्यावेळेस. तर हे बघा इथं आता हे छान असं मिक्स करून घेतो अगोदर. असं मी तुला आधीच म्हणे चमचा हलव म्हणून. असं करायचं त्या दिवशी सारखं असं चमचा घ्यायचा आणि असा घरा 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 करून फिरवायचा. हा ती बाहेरचा व्हिडिओ काढताना तुम्हाला म्हणली नव्हती का, असं पीठ घ्यायचं त्याच्या धाबा धाबा भाकरी थापायची. तसं झालं ग, ती आठवलं मला एकदम. आता फक्त चटणी बाकी लाल गोड. चिंच आहे शिजवून घेतली आणि जरा स्मॅश करते. पाणी बाजूला काढले. त्यात पाणी घालून घोळून आता काही पाणीवरती शिजवलेलं. मॅशरला धुवून काढायला पूर्ण. आता खावटत चिंच खावटते ते. आता खावटते तुम्हाला. चिंच खाल्ले असतील. आता तिथे जवळ भेटत नाही, लांब जायला लागते आणायला. नाहीतर आवडतात मला चिंचुके भाजले. गुळ टाकला ह्याच्यामध्ये आणि आता टाकायची मिरची पावडर. तिखट का गोड किती आवडतं त्याच्यावर तुम्ही ऍडजस्ट करू शकताय. बघते गुळ चांगला मिक्स करायचा. चाट मसाला घातला ह्याच्यात.
हा सगळं घालून ठेवलं मी बरं असतं ना. गोळ अजून थोडा बारीक व्हायचा राहिलाय, कुठं कुठं आहे खाली अजून. सगळ्यांची कामं होऊन खायच्या टायमिंग पर्यंत होईल सगळं. इथं चिंचगोळाचं पाणी तयार आहे, इथं पुदिन्याची चटणी पाणी काय म्हणाल ती तयार आहे, पुरी तयार आहे. काय म्हणतात ग, चटणी म्हणतात का पाणी म्हणतात? पुदिन्याच पाणी. हां चालतं. तर पसारा आवरून घेतो आता आम्ही सगळा. तर इथं आता पाणीपुरी आमची सगळी बनवून रेडी होती, पण म्हटलं आता परत पाणीपुरी खाऊन बसलो की परत स्वयंपाक करू वाटायचा नाही, तर म्हटलं ॲटलिस्ट भाजी तरी शिजायला ठेवूया, म्हणजे भाजी शिजून होईपर्यंत आपली पाणीपुरी खाऊन होते मस्त. परत काय फक्त भाकरी केल्या तर चालतील. तर त्याच्या तयारीनं आम्ही इथं लागलो होतो. तर आता म्हटलं बाकीची तयारी झालीच आहे, तर मग शेवग्याची शेंग करायची ठरली होती. तर मी अर्धी वाट चिरली होती, बाकीची अर्धी रोहिणी चिरायला लागली इथं बघा. बाकी तिनं भांडी वगैरे तोपर्यंत सगळी घासून वगैरे आवरून घेतलं आणि मग आता भाजी टाकायची आणि चला मग बाहेर जायचं आता पाणीपुरी खायला. साधारण की वतून बसले काय काय किती वतले काय आत्या या. आणि इथं आता आम्ही बसलोय बाहेर येऊन कट्ट्यावरती सगळेजण मस्त असं पाणीपुरी खायला. पण असं झालं की व्हिडिओ चालू करायच्या अगोदरच म्हणजे तयार केली होती पाणीपुरी आणि मामांनी खाऊन घेतली, त्याच्यामुळे मामांचं काय खातानाचं शूट नाही झालं. मग बाकी तर काय आता इथं तुम्हाला दाखवलेच आहे. तर या सगळेजण मस्त असं पाणीपुरी खायला. आणि कसा वाटला आपला आजचा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.